माया, पाय घराच्या अंग मी कुठे चालली बाई? काय नाही, आतून येतो काकूच्या घरून. थांब ना, मग मी येतो ना. आता तू काय आली येतो? तुले मी काय म्हणून राहिली की घर उघड आहे, घरीच थांब. तुले काय काम आहे? मग मी गेली तर मामा याच लागते का तुले? येऊ दे ना वा. आता काय काकूच्या घरी जायला काय मेकअप करून जा लागते काय? येऊ दे. काय चालली तू? अहो माय बाई, जाय तूच जाय आणि काकू लावणार जाय. हा थांब, मग मी काकूला बोलावून आणतो आपल्या घरी. अपुरी, काका घरी असतील तर राहू दे जो. काकूले सांगून दे मग ये जो म्हणा, मग तो झालं की. मग दिसले मला जसे पांडू घरी येताना, घरी असतील नांग टाकले असतील तर. काकू माईने बोलावलं तुले. बरं येतो म्हणून सांगतो आईले. ते बाई मी येतो, मोठ्या बाईने आवाज दिला पाहिजे. काय बाई? अहो काल सुभाष जोड सांगितलं होतं मी की द्यायचं, मग करू की नाही करू म्हणलं. मग मी हरभ भिजू घालून राहिली तर मग म्हणलं एक खट्टा मग तले घालतो. हो मी आता हो सांगितलं ना त्याला तर म्हटलं आई सांग मग कर म्हणून. मला मी त्यानं सांगितलं नाही का तुम्हाला? नाही त्या पोरानं मला काही नाही सांगत. मला काय वाटलं त्या सांगितलं नसेल त्याने. बरं मी भिजू घालतो. मग किती किलोची लागेल बाई तुले? हरभरे किती आहेत बाई तुमच्याजवळ? आहेत का? मला 10 किलोची पाहिजे. हो हरभरे आहेत ना, म्हणूनच म्हणून राहिली. म्हटलं तू हरभरा ऐकत आणशी नाही तर 10 ऐकत आणि त्याच्यापेक्षा माझ्याजवळ आहे. मला बी कट्टेन तर लय होते म्हणूनच म्हटलं. मग तुमच्याजवळ शिंदून तर मग मला 10 किलोचं राहा मग. करून देता का? नाही मग हरभरे द्या माय, मी करतो घरी. नाही व आता नाहीतरी माय करतोच ना मी. फक्त पाखडू गिकडूला गेले गाड्याले करू सुरूला गेले जो दोघीची होते ना एकातच. मग 10 किलो मोजून घेऊन होतो ताई. हो चालते, त्यात काय आहे. बरं येत ना मग मी करूला गेले फार सुद माई दाय होते मग. तेच म्हणलं. बरं मग तेच विचारायचं होतं. मी हरभर काढले भिजू घालेले. म्हटलं बाई इले किती पाहिजेत काय पोरानं काहीच नाही सांगितलं मला. मग मी घालतो जाय का पण राहिलं शिंदवा काम तर आता जो घालतो मी. हो काही नाही, ते आले घरी. तरी मी म्हटलं होतं बरं इले की काका घरी असतील तर राहायचो. येतो मग मी 10 किलोची करा मली. हो ना, हो करतो मी आता. चाल बाई मग भिजू घालू का आता? बरं बाई मला हरभरायला घर बसल्या गिराईक भेटलं. गिराकीने हे बाय स्वयंपाक होय वेळेवर जेवजो आणि दुपार अंग टाकजो, आराम करजो. थोडं ते टानिकची बाई सरली की नाही ते दे बरं तो गोळ्याचा कागद. ते गोळ्या आता मग मी घेऊन येईन. आई राहू दे ना. ते मला डॉक्टरला दाखवायला जावं लागेल ना. मग तर तेच देते का बदलून देते काय तर? असं का? हो बाई डॉक्टर दाखवा लागेल. मग तारीख आली का माहिती आली सांगजो. बाबा घेऊन जातात मग. बाबा संग जाजो आणि तपासून येजो. हो माय महिन्यावारी जा लागेल नाही काही झाला ते बाई सांग ना मग. नाही तर आम्ही तिकून गेलं चल. तू आल्यावर ध्यान ठेव बरं बाई. आली माय एवढी आरामाले माहिले पण काय निरा बाय तिच्या संग बोलू बोलूही नको, त्याच्या खोलीत जाऊ नको, काहीच नाही. इकडेच राह. मस्त ते टीव्हीत पाय ते ज्योत्स्नानं तुला ते फोनात दिलं ना ते पाय नाही साजरं राहते, मन प्रसन्न राहते. काळजी नको करू, मी संध्याकाळ लोक वापस येतो. करायतो माय आम्ही आता काय बोलू देतात नाहीत देत, लेकराला पाहू देतात नाहीत पाहू देत. काय सांगा माय मन तर असं फिरायला पण जावं लागतेच. लेकरासाठी जीव तुटेव काय करतं. नाही जाई आई काहीच नाहीत म्हणत ते लोक. काही नाही बोलू दे, बोलले तर मरू दे म्हणलं काही तर. पण हे पाय बाबूची भेट घेऊनच नाही हो बाई, भेट घेतल्याशिवाय येतो का माय मी? काही करीन माय, पाया पडीन काय करीन. पण लेकराला तर पाहूनच ना, लेकराला पाहिल्याशिवाय येईन का मी? आता इतक्या चालली आहे ना तर. आई जा ना, तू किती वेळ बोलावून राहिली, नको लावू ना मग. हो बाई जातो ना. बस हे पाय स्वयंपाक व्हायला रागिनीच्या इकडे ध्यान देजो. पाहुणे फोन करून सांगितलं ना की 2 दिवस थांबतो मी. आता पाहुणे म्हणतील 2 दिवसासाठी पाठवलं गेली तर आलीच नाही. तेच माझ्या हे शीन. पण पाहुणेले म्हणा बस 2 दिवसात येऊनच घालतो मी बाय. आज मी आली की नाही त्यातून जाऊन की एका पर सकाळी तू गेली काही घर नाही. फक्त आजचे दिवस थांब. आजची थांबली तर कसं रागिनी जोड. हो ना, फोन लावला त्याले ते मात्र आहे म्हणत काही. ते मस्त वरीच करून राहिले स्वयंपाक चालू होता द्यायचा. भाजी करून राहिलो आई आणि पप्पा पोळी करून राहिली. म्हटलं करा काय धिंगाने घालत असती ना तर त्याचं ते माहित. इकडून गेल्यावर मला साफसफाईच करा लागते. काय व जवळ असतं ना खरं ना तुनच दिला असता डबा. पण काय होते
त्याच्यापेक्षा बाहेरून आणला ना मग. हो बाई, आता बाहेरून तर आणता माहिती तर मग आता घरी कोण करून राहिले. अहो मुद्दामून करून राहिले, असं काही नाही. ते त्याला काय आणायचं असलं तर आणतात. आता काल जेवायला गेलतो मग, परवाच्या दिवशी डबा आणला म्हणत काय आणलं ते काय म्हणजे काय आणत नाही तसं आहे का. आणतात ते, खातात ते, करते ते, करतात त्याच्या मनानं. जाऊ दे तू लक्ष देऊ. बरं जाय तू. आणि हे पाय आई, इथे बाबूला नेजो बरं. नेशील पण. हो ना, ते कसं न्यावं. नाही बाई ज्योत्स्ना, चांगलं नाही होत. काय आई काय नाही म्हणते. हो बाई, न ते फोनात पाहिलं लेकरासाठी दूध भेटते म्हणतात, ते पावडरच आहे म्हणतात. तरी ते पावडरचं पाकिट आणि मग ते वक्तार दूध आणले करायला पाजा हे म्हणे घेऊन जाय. शाळा धाकते का ते लोक काय म्हणतील, तुमची पोरगी मेली का म्हणतील. आणि चालले तोंड वर करून आम्हाला आमच्या लेकराला दुधाची पावडर घेऊन चालले म्हणतील. कसं करा. नाही नेऊ नको. मी तेच म्हणलं. बरं आई तू जाय तशीच जाय. आणि हे बाय तुला जर बोलू दिलं ना लेकराला भेटायला ना, फक्त व्हिडिओ कॉल करशील का आम्हाला. मग मला मिस कॉल देतो, मी इकडून व्हिडिओ कॉल करीन. फक्त पायाले. आई कुठे चालले तुम्ही. तुला का सांगून जा लागते काय का तिकीट आले पैसे आता तू आम्हाले. कुठे चालले तोंड मारत राहती निरा मनहूस तोंडाची. काल आली होती, भूक लागली वाटते, खुनलेले आली शीन. स्वयंपाक नाही केला या दुगीचाच करून ठेवलाय. लागलं तुले तर जाऊन खाजो, नाही तर नीज उपाशी. अशी काऊन करून राहिली बाई. पहिलेच तर मला किती त्रास होऊन राहिला. माझी छाती इतकी थटथट करून राहिली. मला माहित किती दुखून राहिलं. त्याच्यात मला लेकराची आठवण येऊन राहिली. मी काय एवढी खराब आहो का बाई. आई मी फोन लावले, कोणीच फोन नाही घेऊन राहिला मला. तुम्ही अशी करून राहिले. आई मी का मला लेकराला थोडी त्रास देऊ आई. तुला माहित आहे ना बाई, मी लेकरात किती जीव आहे मला. आई मी काय खावत राही हो का त्याची की मी त्याला त्रास दे. अहो आई त्याला नाही त्रास दिला व, फक्त मला वाटलं की त्या घरच्या लोकांले सतावतो चांगलं म्हणून मी तसं केलं. म्हणून का मला काय लेकराची कदर नाही का. जाय होय तर ते मनहूस तोंड घेऊन त्या खोली दिली तुला ते खोली राय तिच्यातून पोट जा. हिरवी दे एखादा, लागली तर लागली नोकरी. पोटा पाण्याला तरी लागशील, 2 पैसे कमावशील. आमच्याच्यानं पोसणं होत नाही बाई तुले व सांगू होतो. काय 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 आमच्या अंगात काही जोर नाही राहत. आम्ही बुडा बुडी चटणी भाकर खातो आणि राहतो. आमच्या पोरी घरी नांदून राहिल्या ते त्याच्या घरी खातात. तू तो सोय लाव बाई आता. जाय मा डोकसं काय नको तसंच मा डोकसं लय भनभन करून राहिलं. बस मी काही म्हणीन मग घे होई गतून माडवायच्या पुढून. तुला सांगितलं ना माडवायच्या पुढे यायचं नाही. मग ताई कशी करते आई. माय डोकं नको खो बाई. मला मा घरी फोन लागते. माय सासरी येलायत, मा पोरग मानवा वाट पाहून राहिली असतील. फोन लावतो त्याला जेवले नाही विचारतो. तो आल्यासारखं नाही बाई आमचं. मला मा लेकराची काळजी आहे, मा नवऱ्याची काळजी आहे, मा सासऱ्याची काळजी आहे. रागिनी ताई जे सांडवलं ते सावटत बस बाई. आता काय सांगतं की मला छाती तटतट करून राहील, मला लय त्रास होऊन राहिला आणि मला असं होऊन राहिलं आणि मला असं होऊन राहिलं. तिकडे ते लेकरू भुकीनं कळमळत असेल म्हणून तुला इकडे त्रास होते. पण तुला शिक्षणात हे लिहिलं नशील ना माय, तुला पुस्तकात हे लिहिलं नशील, मग तू अभ्यास केला नाही त्याचा. की मला भूक लागली की मायले पाझर फुटते म्हणून. आता बस मग साजरी गोळ्या गिळ्या घे ना. तू तर एवढी शिकलेली आहेस, तुला तर काही समजत नाही बाई. आणि तुला काय आणा लागते, तू तो ऑनलाईन घेशील. शिकलेल्या लोकांची गोष्ट वेगळी, आमच्यासारखी अळानी थोडी आहेस माय. तू घे बाई काही गोळ्या गिळ्या घे ना, आराम कर. मी कुठे अळानी तुला सांगून राहिली. तू तर एवढी शिकलेली. तुला काय नशील म्हणा, अळाण्याचा काय सल्ला घेशील तू. चाल बाई आम्ही चाललो आमच्या अळानी जीवनात. आमच्यासाठी तेच चांगलं आहे बाई. सगळेजण असं भलाच वाईट समजून राहिले, पण मग त्रास होऊन राहिला ना. ते दुखते कसं हो राहिलं मलाच नाही समजून राहिलं. मला तसंही कोणी समजूनच नाही राहिलं. मी का बाळाला थोडी त्रास देऊन आली होती. बाळ तर माझंच आहे ना, मी त्याला कसं काय त्रास देणार. किती दिवस झाले बाळाला नेलं. मला वाटलं तो रडील,
त्याला वापस आणते, पण त्याला तर आणून नेत राहिले. माझा फोनही नीट घेऊन राहिले. काय करू राहिले काय माहिती. तिकडे कसं असेल माझं बाळ. माझ्याजवळ आणलंय नाही वापस. मला वाटलं वापस आणतील. माझ्याशिवाय कसं काय राहून राहिलं ते. काय हो आपली टीव्ही लागत नाही काही नाही. घेऊ टीव्ही घ्यायला लावून बाबाले, नवीन टीव्ही घ्यायला लावून. काय रे. हो नवीन टीव्ही घेऊ ना. घेऊ हा काही घेत नाही ना काही नाही. घेऊ 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 करता टीव्ही घेणार आता. हे टप्पर हे डब विकून तरी टाका. या डब्याचे 50 रुपये तर येतील. कुरकुरे खाणं होतील मला, नाही तर उसाचा रस तर पिन मी. सुभाष भलता शिल्लक बोलतो बापा तू. काय बरं काकूले म्हणा आले म्हणते तुला घरी हरभऱ्याची डाळ आहे का विचार बरं. काय ले का करतो हरभऱ्याच्या डाळीचं. अरे मी नाही करत काही. तिच्या घरी नशीन तर मग मीला हरभरे भिजू घालतो, तिची करतो. विचार जाय आई म्हणते म्हणा डाळ करून घे, तुला पाहिजे का तो घरी आहे का करा लागते. मग लागत असेल तर तिची करून टाकतो. ऐकतरी ती इकत आणते का घरी करते तर. आपल्या घरी हरभरे आहेत आपले हरभरे कटतात. तुला तर तितकंच येते. डाळ का वड्या करा शेवळ्या करा. चांगलं करणं काहीतरी. पैसे तरी मले. हा मी येतो ना काही खाऊन येतो चांगलं. उसाचा रस तर पण येतो ना. देणं 20 रुपये तर दे. फुकटचे पैसे नाहीत माझं. परवाच्या दिवशी तुले 10 रुपयाला नव्हती का मी. 10 रुपयात काय भेटते बाई. 10 रुपये वापस मग भेटत नाही. कधी कुठे खर्चले. रोजचे 10 रोजचे 15 20 झाडे का ते पैशाचं. तू ना शाळेतच पुरतं बापा. शाळेतच लागे भला सर काय तो घरी असल्या की लय डोकं खातं बापा निळा. म्हणून तो म्हणतो जाऊ दे ना मले मंजूबाईच्या घरी. मी जातो ना. तिच्या घरी किती मस्त आहे. पॉश आहे सगळं. केवढा मोठा टीव्ही आहे तिच्या घरी. मस्त सोफा किती मस्त गमते त्याच्या घरी. जाऊ दे ना मले. काहीतरी आपल्या घरी टीव्ही नाही काही नाही. असं जात असतात का असं हमेशा अशा बाईच्या घरी. अहो उन्हाळ्याच्या सुट्ट्यात चाललो ना मी. सुट्ट्या लागल्या ना मले. त्या दिवशी फोन केला तर तू म्हणत ना का ये म्हणून सुट्ट्या लागल्या तुला तर म्हण ना का ते. जाऊ दे ना. काही काम नाही. तू गेला की ते माये म्हणते मग मी येतो. चांगलं नाही काय काम. जाऊन असं हमेशा हमेशा. आता तर गेलते रे. 4 महिने झाले ना त्याले. आता गेलतो काय किती दिवस झाले त्याले. 6 महिन्याच्या आधीली गोष्ट सांगतो. येतोय बाबा आले. हे गे रे टरबूज आणलं. काय हो बाबा तुम्ही येऊन जाऊन ते 10 रुपये टरबूज घेऊन येता. काय आईस्क्रीम गिस्क्रीम आणत जा ना ती. अरे मस्त धुई थंड्या पाण्यात ठेवू. हे चिर मस्त संध्याकाळचं किती मस्त लागते. आज तर मला 10 रुपये किलोच दिलं. पाय हे 3 किलोच्या वर अशी नसतं. आणि 3 किलो आहे पण मला जरा भारी वाटून राहिलो जसं वदर. मस्त आहे ना. आईस्क्रीम आणि गिस्क्रीम खात असतात का बे काहीच्या काही. स्वस्त असलं तर चालले टरबूज घेऊन. आईस्क्रीम महाग आहे ना म्हणून आणू ना. चालले मोठे सांगतात चांगलं नाही काऊन चांगलं नाही. शिल्लक नको बोलत जबर सुभाष. घे रे बाबा जो टरबूज. ते नाही की बाबा आले त्याच्या हातचं काही घेईन. द्या टरबूज. जाय तर ती बकेटीत पाणी घे आणि त्या पाण्यात टाकून थंड होते मस्त. काही फ्रीज नाहीत घेत काही नाही. फ्रीज मध्ये ठेवलं असतं तर थंडगार आहे. दे बरं हे धुतलं आम्ही काकाच्या घरी ठेवतो. काकूले म्हणतो फ्रीजात ठेव म्हणून. काही काम नाही रे. काही काम नाही. तिच्या फ्रीजात का जाते का एवढं मोठं टरबूज नेऊन ठेवतो. काही काम नाही राहू दे. बकेटीतच थंड होते ते. वा कपडा गुंडाळणं कपडा ओला करून टाकते मग तर थंडगार होते. कपडा ओला केला की. काही सांगत राहते निरा. काय झालं कोण तन करून राहिला. नाटक. टीव्ही दुरुस्त करा नाही तर टीव्ही विकून टाका. दुसरा टीव्ही घ्या नाही तर मग मला पैसे दे. मी रस प्यायतो आणि मी ढमक करतो. नाही तर मग मी बाईच्या जातो. मला बाईच्या घरी जाऊ दे. बाईच्या घरी. बाई घरी काय जाते ले. ती टीव्ही नाही फ्रीज नाही सोफा नाही. बाई घरी सगळंच आहे म्हणून जाते तू रिकाम टेका. सुट्ट्या लागल्या म्हणते उन्हाळ्यात जातो. काही काम आहे. म्हणाले हा टीव्ही दुरुस्त करून काही फायदा नाही. माग 1.5 रुपये लावलती यायले. काही झालं का चालू. काही होत ना चालू. जाऊ दे पाहू ना. पुढच काल घेऊ ना टीव्हीच घेऊ. पाहिजे टीव्ही करायले. ओ बाबा आता आपण 4K घेऊ. असा नाटके आहे काय. आता तर म्हणूनच टीव्ही घेऊ. आता काय आणलं काय नाही. फरकेन फारकी मुकाट्यानं टीव्ही घे सारा. अहो माली माय टीव्हीच आहे ना ते. महागाचा त्या घरी आहे तसा मोठा. बाबा मोठा बाईच्या घरी आहे तसा. घेऊ तू मोठा झाला नोकरीवर लागला की मग घेऊ. मोठा घेऊ.
घरीच आहे अंग टाकल्याशी. माय बाई झोप चालू आहे का सुनबाईची? चांगलं आहे माय. बरंच होते व तिचं झोप ना. काही धंदा पाणी काही करा लागत का नाही करा लागत? नाही हो, धंदा करत नाही तर काय तर कोण करीन? माहीच करते सगळा. मला काहीच नाही करू देत. मी म्हणतोय काही करू देतो, करतो बाई करू लागतो. नाही स्वतःच करते सगळं. आता दुपारचं काय नो अंग टाकते. काय करावं लागतं तुम्हाला? कशी आहे धनपाण्याने? हुशार आहे का? गरीबाची आहे. धनपाण्यात हुशारच अशी नाही तशी गरीबाचे लेकरं देत असतातच. वावरा गिवरात नेत ना का? वावरात कुई जाईन माहिती? आता मीच तर काही रोज जात नाही. ते काल जाणार आहे. मी काय ते बाया गिया असल्या काही लयच हंगाम असला जातो. तिला काय निवू नाही असंच डोक्षार घेता माय बाई. नाही झाले ना आता 6 महिने झाले लग्नाला. नाही जायचंय. बरं आहे ना. तिला का वावरात जायची सवय नशीन का? बापाच्या घरी गेलीच अशी ना वावरात. आले आदत मोडता नेत जा साजरं. नाही हो माय सून काही नाटकी नाही. आलती लागे वावरात स्वतःहून आली. हो सगळं वावर पाहिलं हिंडली मस्त. जशी काही हे नाही. पण आता काही काम नाही नव्हती का रोजाला पाठवू का मी? काम पण जाईनच. आता फिरायला चालले ते. फिरायले जात ना आता. नाही ते कुठेच नाही घरीच आहेत. आता नदी येतात फिरून. कुठे महाबळेश्वरला चालले म्हणतात बाई. थंड हवेचं ठिकाण आहे म्हणतात त्याचे चालले. कमाल आहे बाई बाई तुमची. आमच्या घरी कसे उतू आलते. मी नाही ठेवलं. मी म्हटलं हिट गाव नका पैसा का झळाला काय आणि कुठे लागते म्हटलं हिंडायले काही काम नाही. राहिले मुके मग मार्ग मा शब्दाच्या बाहेर नाही ना. मॅ डोळे दाखवली मापूर अजूनही खाली मान घालते. तिनं ओळखलं. तिला वाटलं माय बाई नवराच करत नाही आपण काय फळफळ करा. तिनं केलता हॉस्क्या. लय होबास्क्या करायचा प्रयत्न केला. मग साजरी झापली. तिच्या बापाला फोन लावला मायला फोन लावला. लय दांगडो का तापासून दबलीच चांगली. काय काम होतं का तुला माहिती? आलं मा का ते गोट? मी नाही म्हणत हो बाई. कायले म्हण लागते मैसून लय चांगली मस्त आहे. कायले काय बोलायला उगाच? मैसून का खराब आहे काय? मैसून चांगली पण बोललं नाही तर सासू ना कसा दिशील? समजलं पाहिजे ना सासू हाय. ताने तुने मारणंच ठेवा. जरासं तेल टेपातच ठेवा लाग. सासूचा काही दरार आहे की नाही आहे? मी नाही साजरा आज तसं कोणाशी झोपली अशी झोपली लढलीस फसफ लढली म्हटलं लढ. माय काऊन बोलली? काले बोलावं? लेकराचे जात आता लग्न झालं. डोक्षा रक्षिता पडल्या म्हणजे झाला का मुरब्बी बाया? आता आपण नवीन आपल्याला काही इतकं कळत जाय का? काय तुटी काही होती पुढे मागे जसं का आपण समजून घ्या. बोला काय लागते हो एवढं? बोलत नको जात जाऊ असून येले दबी लेकरू मग. माय बाई असं नका म्हणू. मी लहानपणापासूनच हुशार आहो. मग माझ्या सासून मला असंच केलं मग मी बी तसंच करीन ना तिले. माझ्या सासू का तुम्हाला ओळखीची नव्हती काय? कशी होती आमची गुढी तर ते सांगलं बाय. म्हणलं बाई लढू पडू नो. मी काही तुला त्रास देत नाही. किती त्रास झाला तू होती का म्हणलं पायाले असंच म्हटलं. अहो माय मग तू लेतवाल्या सासून त्रास दिला म्हणून तू आता सुनीले त्रास देतो का? म्हणजे जे चूक त्या बुडीनं केली ते चूक तू करतो का? चूक काय केली त्याच्यात? चूक काय केली? कधी तुमचं तर महिन्यानेच गोठ आहे. चालली मी आता पाहतो. आता तिनं जर अंग टाकेल असेल ना अशी काढतो तिची पहा तुम्ही. आपण नाही असं हेड गाऊन घेत. किती वाखडची येऊन बसली मी. तुमच्या सुनीला काय ऐकून चाललं का? 10 मजली घर आहे काय? कितीला ऐकू जात नाही. मा सुनी ना आता लोक जर पाणी आणलं नसतं चहा आणलं नसतं घरी कोणी आल्यावर आली तिच्या बापाले बोलावलं असतं मी चहा ठेवायले. मग अव काय माय बाई वाजोच आहे माय बाई वाजो. कमाल बाई तिच्या सुनी व माय जाते बाई आता भांडते. दुपारच्या टाइमला टाकलं जरसं काम तर काय व्हायला हिचे का पायदा भाव का त्या सुनेनं? काही अपेक्षा ठेवतात आणि झालं मग भांडतात घरात आणि मग म्हणतात की सुना आल्या आणि घर तुटलं आणि पोरग दूर गेलं. असं पोरग दूर जाते? सुनीला चांगलं वागवता येत नाही. आई कोण आलं होतं? आवाज येऊन राहिला. आवाज ते सरला बाई आलती. बस बडबड करो सध्याच गेली. झाली का झोपतोय? नाही आई झोपली नव्हती. माया फोन आलता. ते बोलत बसली आई बोलली
असं का? काय म्हणे तोली आई? चांगलं आहे सारं, तब्येत आहे ते? हो चांगलं आहे. आव हे बाय सांगायचंच याद नाही मले. सकोन पिंकीचा फोन आलता. पिंकी येतो मी. हो आई, आमचं परवाच्या दिवशीच झालं बोलणं. निधीचे पेपर झाले ना, तर मग मी फोन लावला आता. म्हटलं या ना ताई, म्हटलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील निधीला तर आता. तर ताई म्हणत येईन 2-3 दिवसानं असं म्हणत. येतात का मग? हो ते म्हणे 1-2 दिवसात येतो म्हणे आई मी आता. पेपर झाले म्हणे, सुट्ट्या लागल्या तर येतो म्हणे. ते काय बाई, ते पाहुण्याच्या दोस्ताच्या घरी लग्न आहे तर काही म्हणे ते पाहिन म्हणे. मग मी म्हणे आता काय सांगा, आठवून आपल्याला. आता हे दोघं आपलं केदाय येतात, केदाय नाही. हा आपण सासूना पिऊन घेऊ चहा, मग त्या आल्यावर ते कर्ज जाते का? होय करते चहा. मानाच्या तुला शिल्लक साखर टाक जो बाई. तू का फिक्का करतो बाई, तुला गाळून घे पहिले आणि मला साखर टाक मग. हो आई करते, पण आई तर साखर खाणं चांगलं नाही ना. असू दे, मले फिक्का चहा गोड नाही लागत. वदरून का मी साखर खातो काय? चहा पाहिजे मला गोडच कर.